विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बोर्डची एक्झाम झाली, नाही झाली अजून. सीएस आहे, ज्याचं आयटी आहे, त्याचं जिओग्राफी आहे. एक्झाम कुठे झाली अजून? अजून बऱ्याच लोकांचे ते बाकीचे पेपर आहेत. कुठले? ते इलेक्ट्रॉनिक्स पार्ट 1, पार्ट 2. त्याच्यानंतर टेक्निकल, बायफोकल, इलेक्ट्रिकल, स्कूटर मेकॅनिक वगैरे असे भरपूर वेगळे सब्जेक्ट अजून आहेत. बर. आता पहिली गोष्ट म्हणजे ते सब्जेक्ट राहू दे एका बाजूला. त्याचा अभ्यास तर करतोय आम्ही. पण काही मुलं इथं चुकतायत बरं का. त्याच विषयाचा कंटिन्युअसली अभ्यास करतायत. जिओग्राफी झाल्याशिवाय सीईटीला सुरुवात करणार नाही किंवा पूर्ण बोर्डची एक्झाम झाल्याशिवाय सीईटीला सुरुवात करणार नाही. काही मुलांनी घरी पटवून दिलंय, की मी 2 वर्षात सीएसला हात सुद्धा लावला नाही. आता करू दे मला सीएस. बाळांनो, इथं चूक होते बरं का, लक्षात घ्या. तुम्ही जर बोर्डची पूर्ण एक्झाम होईपर्यंत जर थांबला, तर तुम्हाला सांगतो उरलेल्या वेळात सीईटी होणार नाहीये. त्यामुळे सीईटी तर केलंच पाहिजे. बरं, बरीचशी मुलं, हजारो मुलं अशी आहेत, की जे सीईटी करतायत, पण काय होतंय? सकाळपासून लाईव्ह लेक्चर्स, दुपारी ऑफलाईन क्लास, संध्याकाळी परत लाईव्ह लेक्चर. सगळे आपले फेव्हरेट शिक्षक आहेत. ह्यांचे लाईव्ह लेक्चर्स बघायचे आहेत. रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघायचे आहेत. मग सेल्फ स्टडी केव्हा करू? प्रश्न मोठा आहे. याचं उत्तर अतिशय महत्वाचं आहे. अनुभवाचे बोल आहेत माझे. मी तुम्हाला सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी जो तुम्हाला आता सल्ला देणार आहे, तो दी मोस्ट इम्पोर्टंट आहे. मी म्हणत नाही तुमची स्ट्रॅटेजी बदला म्हणून. ओके. पण तुमची मानसिकता बदलायची आहे मला. पहिली गोष्ट म्हणजे चला एक्झाम्पल घेऊया आपण. आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री बॅचचं एक्झाम्पल घेऊया आपण. ओके. त्याच्यामध्ये 38 व्हिडिओ आहेत. जेव्हा तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघणार आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असणार आहे. ऑब्व्हियसली त्यात नॉमेनक्लेचर असणार आहे. त्याच्यात मी जेव्हा शिकवतोय ना तुम्हाला नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडीज करताय. तुम्ही माझं रेकॉर्डेड लेक्चर बघा किंवा तुम्ही कुठलंही लाईव्ह लेक्चर बघा. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, की तुमचा तो सेल्फ स्टडीज आहे. पण या स्टेजला म्हटलं तर मी रँकर्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ऑलमोस्ट सांगितलंय, की तुम्ही क्वेश्चन आन्सर लिहित बसू नका, ती वेळ नाहीये. तुम्ही शॉर्ट नोट्स तयार करा. हो, फॉर्म्युला शीट तयार करा. सर पीडीएफ पाठवा. नाही, तुम्ही तयार करा. तुम्ही तयार करा. मी तुम्हाला सांगू का, फॉर्म्युला लिस्ट परफेक्ट करा. मी कोल्हापूरच्या माझ्या लेक्चरमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वर्क डन एकही न्यूमेरिकल घेतलं नाही. होय, पण फॉर्म्युले सगळे एक्सप्लेन केले. पण फॉर्म्युले एक्सप्लेन केल्यानंतर न्यूमेरिकल जमायला लागले, की पटापट कुठलंच अवघड वाटेना. पण मी सगळ्यांना सांगतो, कुठलंही लाईव्ह किंवा रेकॉर्डेड लेक्चर जेव्हा तुम्ही बघाल ना, एकदा बघून ते प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार नाहीत परत. तुम्हाला त्याची रिव्हिजन ही करावीच लागेल. पहिला पॉइंट क्लिअर झाला, की लाईव्ह लेक्चर असू दे, प्लस मी इथं लिहितो रेकॉर्डेड लेक्चर असू दे. ते तुमचा सेल्फ स्टडीचाच पार्ट आहे हे लक्षात ठेवायचं. तो तुमच्या सेल्फ स्टडीचाच पार्ट आहे. बरं. हे सेल्फ स्टडी करत असताना शॉर्ट नोट्स तयार करायचे. होय, तुम्हाला शॉर्ट नोट्स कराव्याच लागतील. मॉक टेस्ट द्याव्याच लागतील, लक्षात घ्या. बरं सर, सगळं ठीक आहे. पण मी पी-वाय-क्यू करतोय हां. येतील ना परीक्षेत प्रश्न? ही आता बोर्डची एक्झाम नाहीये बाळांनो. काय होतंय, पुन्हा तोच प्रश्न. सर मी सगळे पी-वाय-क्यू करतो. त्यातलाच प्रश्न येईल का? सोडून द्या हे सगळं. तुम्ही टाइप कव्हर करताय. मी तुम्हाला सांगू का, आपले इंटिग्रेशनचे शॉर्टकटचे 4 व्हिडिओ अपलोड झालेत. तुम्हाला सांगतो त्यातलं न्यूमेरिकल ॲज इट इज रिपीट झालेत. मी तुम्हाला सांगतो असं एक न्यूमेरिकल दाखवतो रे तुम्हाला. न्यूमेरिकल असं आहे बघा, मला तर काही न्यूमेरिकल ऑलमोस्ट पाठच झालंय ते बरं का. एक्स स्क्वेअर आहे, आत एक्स रेज टू प्लस 1 आहे, इथं रेज टू 3/4 आहे आणि इथं डी-एक्स आहे. मी तुम्हाला सांगू का, हे न्यूमेरिकल आपल्या सीईटी मध्ये 3 वेळा रिपीट झालेलं आहे. याचा शॉर्टकट आज संध्याकाळी तुम्हाला मिळणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो, हे मी डायरेक्ट सोडवणार आहे. ह्याचा आन्सर कायम निगेटिव्ह येतंय. या टाइपचा आन्सर कायम निगेटिव्ह येतंय. ओके. लक्ष द्या मी काय सांगतोय. एक्स रेज टू 4 प्लस 1 अपॉन एक्स रेज टू 4 हे असं आन्सर मिळणार आहे. ओके. बरं, इथं मिळणार आहे. बोलून कसा दुखलाय बरं का रे बाळांनो. या दोघांचा डिफरन्स किती आहे रे? 1. तो इथं राहील. डिव्हाईड बाय हाच नंबर. ठीक आहे. हाच नंबर हे लक्षात घ्या. डिव्हाईड बाय तोच नंबर. आणि ह्यातला जो डिफरन्स आहे तो इथं 1 डिफरन्स मला पाहिजे, पण तो 1 असल्यामुळे ह्याची गरज नव्हती. चला, करेक्ट आन्सर आहे. लगेच मला आन्सर मिळालाय. पण थांबा ना. थांबा. मी काय सांगतोय ते बघा. हा ऑप्शनच नाहीये. मग ऑप्शन असा आहे मायनस.
एक्स रेस टू 4 प्लस 1 रेस टू 1/4 डिवाइड बाय एक्स. हे कसं काय आलं? तुमच्या लक्षात आलं असेल. हे जे 4 आहे ते या 1/4 चा 4 ला 4 कॅन्सल होईल ना. ओके. बरं, एकदम 3 वेळा रिपीट झालंय. एकदा हे आन्सर दिलंय, एकदा हे आन्सर दिलंय. तर एकदा वेगळंच आन्सर दिलंय. मायनस असं दिलंय 1 प्लस एक्स रेस टू मायनस 4 रेस टू 1/4. कळालं का रे? डिनॉमिनेटर सेपरेट केलाय. एक्स रेस टू 4 ला एक्स रेस टू 4 ने डिव्हाईड करा 1 येईल. प्लस 1 अपॉन एक्स रेस टू 4 ते वर गेल्यावर -4. मग हेही बरोबर आहे. किंवा किंवा इथं असं पण देतील, हेही बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, फॉर्म्युला ट्विस्ट करायचा आहे. चला, तर सस्पेन्स तुमचा दूर करतोय. शॉर्टकट कधी वापरायचा आहे तुम्हाला गंमत सांगू का? ॲक्चुअली हेच गणित JEE पण आलेलं आहे. ॲज इट हाच प्रश्न JEE आहे. तर गंमत बघा. गंमत बघा, आपण शॉर्टकट तयार करूया बरं का भावांनो. आता सेपरेटली मी देणारच याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. पण आता परत बनवतो बरं का. थोडंसं मला जरा सांगायचं आहे तुम्हाला. अशा वेळेस इथं 7 असणार आहे. बघा ना, रेज टू 4, रेज टू 4. ओके. मी जाणून बुजून डिफरन्स 5 चा घेतोय. ओके, 5. मग 5 आहे ना, मग इथं एक्स क्यूब येणार आहे. कसं सांगू का? बघा, इथं रेज टू जी टर्म आहे, इथं जी रेज टू टर्म आहे, त्या दोघांची ॲडिशन ह्याच्यापेक्षा 1 न मोठी असते. याच्यापेक्षा 1 न मोठी ॲडिशन पाहिजे. 8 पाहिजे मला. मग इथं 5 म्हणल्यावर इथं 3. बाळांनो, मी सांगतोय, या शॉर्टकट जी आपली सीरीज आहे ना, ही शॉर्टकट सीरीजचं सगळं क्रेडिट या बॅचला जातं. ठीक आहे. अग्नी एक्स. ओके. शैलेश सर आणि मी तुम्हाला सांगतो E4EX किंवा इक्वेशन एक्स. मी तुम्हाला सांगू का? इक्वेशन एक्स हे चॅनल तुम्ही शॉर्टकटसाठी फॉलो करू शकता. मी जे ट्रिक्स तयार करायला लागलोय मी, त्यातल्या मला या चॅनलवर बऱ्याचशा ट्रिक्स मिळाल्या बाळांनो. पण मी तुम्हाला सांगू का? याची ट्रिक्स तयार करत असताना मी हा प्रॉब्लेम कोल्हापूरच्याच बॅचमध्ये लाईव्ह लेक्चरमध्येच आम्ही ही ट्रिक तयार केली. 4-5 वेगवेगळे क्वेशन्स घेतले. मग गंमत काय? विथिन सेकंदात आन्सर मिळतंय. मी तुम्हाला सांगतो, पण त्याला जुगाड म्हणूया आपण. गणितांक तुम्हाला आठवतंय. स्नायपर इक्वेशन एक्स आठवतंय. शॉर्ट ट्रिक्स म्हणजे मला माझी पण ओळख इथे तयार करायची आहे. सरांच्या आशीर्वादाने म्हणूया आपण. पण मेन काय YouTubeवर जे बेस्ट आहे ते तुम्हाला फॉलो करायचंय. YouTubeवर जे बेस्ट आहे तुम्हाला फॉलो करायचंय आणि त्यांना फॉलो करताना तुमचा सेल्फ स्टडी होतोय. पण अशा लोकांना फॉलो करू नका जिथं विनाकारण टाईमपास होत असेल. बघा, मी तुम्हाला सांगतो लाईव्ह लेक्चरमध्ये टाईमपास जर होत असेल, सरांचं लेक्चर तुम्हाला आवडतंय, मग रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघा. हो, ते तुम्ही स्किप तुमचा वेळ अतिशय महत्वाचा आहे. पण जे बेस्ट आहे ते तुम्हाला घ्यायचंच आहे. मग आपल्या चॅनलवर बेस्ट काय ते पण सांगतो. ओके. मग आपल्या चॅनलवर सगळ्यात बेस्ट सुरू आहे वायवा सीरीज. हे आपल्या चॅनलवर सुरू सुरू आहे शॉर्टकट ट्रिक्स. ओके. या तुम्ही फॉलो करा. बरं, सकाळी पहाटे तुम्हाला मी शेड्यूल तर देतोय लक्षात घ्या. पहाटे उठूनच अभ्यास करा. रात्रभर विनाकारण जागू नका हे लक्षात घ्या. बरं, म्हणजे तुमचा हा डाउट क्लिअर झाला का आता? की जे अभ्यास करतो सेल्फ स्टडीचे, पण अतिशय प्रॉब्लेमॅटिक गोष्ट कुठली आहे? तुम्हाला फिजिक्स पण, केमिस्ट्री पण, मॅथ्स पण कंबाईन अभ्यास करून 3 तासात पेपर सोडवायचा रे बाळांनो. नव्हतं केलं, नाही केलं तुम्ही आत्तापर्यंत. तुम्ही फिजिक्सचा अभ्यास पेपरच्या वेळेस 5 दिवस फिजिक्सचा अभ्यास केला, केमिस्ट्रीच्या वेळेस केमिस्ट्रीचा अभ्यास केलाय, मॅथ्सच्या वेळेस मॅथ्सचा अभ्यास केलाय. पण टोटल कंबाईन पटकन रिकॉलिंग होत नाहीये तुम्हाला. पण इथून पुढे तुम्हाला ते करायचं आहे. ओके. बरं. आता समजून घ्या. मी काय सांगतो ते व्यवस्थित लक्ष द्या. जी मुलं ज्यांच्याकडे आपली रँकर बॅच आहे, ओके, किंवा ज्यांच्याकडे आपली व्हिजन बॅच आहे, ज्यांच्याकडे आपलं कुठलाही क्रॅश कोर्सचं लेक्चर असेल, तर या स्टेजला त्या नोट्स क्वेशन आन्सर लिहू नका. प्रश्न लिहिताय, उत्तर लिहिताय नाही. फॉर्म्युला रिवाइज करा. ओके. व्हिडिओ लेक्चर कंप्लीट बघा. थोडंसं स्पीडमध्ये बघितलं तर काही हरकत नाहीये लक्षात घ्या. तुम्ही सांगतो तुम्हाला ॲट एनी कॉस्ट काय करायचंय? फिजिकल केमिस्ट्रीचे सगळे टॉपिक कंप्लीट करायचे आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री कंप्लीट करायची आहे. आता इनऑर्गॅनिक आणि अप्लाइडमध्ये सांगतो, हे हातातले मार्क आहेत तुमच्या लक्षात घ्या. ओके. हे 1-1.5 आठवड्यात एवढं सगळं कंप्लीट करायचं आहे. माझं म्हणणं काय बघा, जितक्या लवकर तुम्ही केमिस्ट्री कंप्लीट कराल, तेवढं तुमचं चांगलं पर्सेंटाइल फिक्स होणार आहे. शेव शेवटी नाही करायचं, हे अगोदर करायचंय आणि सारखी त्याची रिव्हिजन करायची आहे. शॉर्टकट ट्रिकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला जे मिळतायत, जी सतत रोज रिव्हिजन हवी आहे. रोज रिव्हिजन पाहिजेच लक्षात घ्या बाळांनो, रोज रिव्हिजन. सर एवढा वेळ कुठे आहे? अरे आहे वेळ. पुष्कळ वेळ आहे. पुष्कळ वेळ आहे. फक्त क्रिकेटची फायनल बघू नकोस. आता झाला का अवघड प्रश्न? मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. मेन पॉइंट काय आहे? बाकीच्या गोष्टी आहेत ना, क्रिकेट असेल, ओके.
किंवा बऱ्याचशा बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणूया आपण. त्याचा वेळ कमी करा थोडासा म्हणूया आपण. बराचसा कमी करा. पण एक्सरसाइज थांबवायची नाही. त्यासाठी तासभर वेळ दिलाच पाहिजे. ओके. पण Instagram, फ्री फायर, मित्रांच्यावर फालतू गप्पा हे बंद करा. रिझल्ट मग नक्की लागेल. ऑल द बेस्ट.